नमस्कार माझ्या वाहनदार बहिणीला. तर आज आलेले आहे मका भिजवायला. तर तिथपर्यंत आले सारं भिजत. अजून 1 2 3 सारं राहिले. तर तिकडं कडेला एवढंच राहिले. सकाळची लाईट होती, म्हणजे रात्रीचीच होती. रात्री 2:30 वाजता का काहीतरी येते, सकाळी 10:30ला येते. सकाळी लवकर आवरलं, पटपट पटपट म्हणलं मका भिजवून यावं. मका कसली झाली बघा, माझ्या डोक्या एवढी मका झाली आहे. त्याच्यामुळं जरासा उशीर लागतो आहे मोठ्या मकात भिजवायला. म्हणताना एवढं 3च सारं राहिलेत, तर तेवढं नाहीत राहिलं. इकडं बी वरचं अर्धं राहिले आहे, अख्खा अर्ध आहे. त्याला 1 तास तरी जाईन. आणि असू द्या, चला म्हणलं सकाळ सकाळ एक व्हिडिओ काढून दाखवा तुम्हाला. झाले आले भिजत. आता त्यांनी मोटर चालू करून दिली, त्यांना बी काम होतं तिकडं, ती गेलं. त्याच्यावर मका भिजवून घ्यावं. झाली आली आता बघा कशी आली. तुम्हीच सांगा नक्की कमेंट करून कशी आली. इथं आणि काळी पडली का काय कोणास ठाऊक, मोठी पानं झालेली ती झाले तर अशी कुरतडले तर काळीच पडलेली दिसते. मारलं होतं औषध, पण आणखीन गवत बी थोडंसं दिसतंय. आता औषध काय मारा यायचं नाही एवढ्या मोठ्या मकत. तर असू द्या, चला. जिजाबाईचा फोन आला तर त्याच्यामुळं मधनंच व्हिडिओ कट झाला. असू द्या, ही लय कापतं या मका, त्याच्यामुळं असं शर्ट स्टोल बिल बांधायला लागतोय. स्टोल बी बांधला होता, पण आता म्हणलं थोडा वेळ व्हिडिओ काढूच तर सोडला आहे. तर असू द्या, चला. तिला शाळेत जायचं या, पोरांचं आवरायचं या. सकाळचं लवकर आली होती 7 वाजताच. आता झालं 1च सारा राहिला इथला. आता वर पाणी घ्यायचं आहे. असू द्या, बघा कशी आली मका, नक्की कमेंट करून सांगा. धरते दारे आता.